सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मित्रांनो, श्री स्वामी समर्थ कसे आहात? सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते। तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। मित्रांनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आणि खास आहे। नवरात्रीत 9 दिवस आपण अखंड दिवा लावतोय ना, तर कोणत्या अशा चुका आपल्याला करायच्या नाहीत। अखंड दिवा कसा व कोणत्या दिशेने लावायचा आहे, संकल्प कसा करावा, दिवा विझू नये म्हणून काय काळजी घ्यावी, तर याबद्दल मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, नवरात्रीच्या या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते। तसेच आपल्या कुलदेवीची म्हणजे कुळाचे रक्षण करणारी कुलदेवीची आपण पूजा अर्चा, ओटी भरणे, जप तप, दुर्गा सप्तशती पारायण अशा बऱ्याच गोष्टी, बऱ्याच सेवा आपण देवीच्या करत असतो। पण जेव्हा आपण देवीचा घट आपण देवघरात बसवतो त्यासाठी आपण अखंड दिवा लावतो। ज्यांच्याकडे घट बसवत नाही त्यांनी सुद्धा देवीच्या नावाने 9 दिवस अखंड दिवा लावावा। हे आपल्यासाठी कुटुंबासाठी खूप महत्त्वाचं आहे। पण अखंड दिवा लावण्याचे काही नियम असतात, अगदी साधे नियम आहेत। दिवा कसा लावावा, कोणत्या दिशेला लावावा, अखंड दिवा लावताना कोणती चूक करू नये, दिवा विझू नये म्हणून काय करावे, याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि कमेंट्समध्ये जय दुर्गा माते, जय दुर्गा माता किंवा आई भगवते नमः असे लिहायला विसरू नका। मित्रांनो, अखंड ज्योती म्हणजे दिवा सतत तेवत ठेवणे आणि विझू न देणे। नवरात्रीमध्ये 9 दिवस सतत 24 तास देवीसमोर दिवा लावला जातो, असे दिवा लावला जात असतो। मित्रांनो, धर्मशास्त्रानुसार असे मानले जाते की अखंड दिवा ज्योती प्रज्वलित केल्याने घरात सुख समृद्धी नांदते आणि आई भगवतीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। देवी प्रसन्न होऊन सर्व मनोकामना पूर्ण करते। मित्रांनो, कोणत्याही शुभ कार्यात, पूजेमध्ये, मंगल कार्य प्रथम सगळ्यात महत्त्वाचे असतात तो म्हणजे दिव्यामुळे पूजा संपूर्ण मांडली जाते। हिंदू धर्मात दिवा हा आपल्या पूजेचा साक्षी असतो। प्रत्येक पूजेत दिवा प्रथम प्रज्वलित केला जातो। प्रथम अग्निदेवतेला नामस्मरण, अग्निदेवतेचे जप केला जातो, अग्निदेवतेचे नामस्मरण करून आपण दिवा लावला जातो। तर मित्रांनो, नवरात्रीत अखंड दिवा का लावावा या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। सगळी माहिती देण्याचा प्रयत्न प्रामाणिक करणार आहे। नवरात्रीत आपल्याला आई भगवतीची खूप खूप सेवा करायची आहे। अखंड म्हणजे जिथे खंड न पडणारा। मित्रांनो, आपण अखंड दिवा नवरात्रीत, गणेश चतुर्थी अशा बऱ्याच गोष्टीत, बऱ्याच कार्यात आपण लावतो। त्यामुळे लक्ष्मी आपल्या घरात वास करत असते। तर मित्रांनो, ज्यांच्या घरात घट बसत नाही तेही अखंड दिवा लावू शकतात, तो लावायचाच आहे। अखंड दिव्याचे खूप महत्त्व आहे। यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदते, घरातील वातावरण पवित्र होते, शिवाय आपल्याला कुलस्वामिनीची अखंड कृपा प्राप्त होते। मित्रांनो, अखंड ज्योत जेव्हा आपण लावतो ना, तेव्हा आपल्याला बऱ्याच छोट्या छोट्या नियमांचे पालन करावे लागते। अगदी साधे सोप्या पद्धतीने आपल्याला पालन करायचं आहे। अखंड दिवा कसा लावायचा आहे ते मी तुम्हाला प्रथम सांगते। प्रथम आपल्याला चौरंग घ्यायचा आहे, त्यावर कापड घ्यायचं आहे। दिवा कधीही तसाच लावू नये, दिव्याच्या खाली आसन घ्यायचं आहे। चौरंगावर तांदळाचे स्वस्तिक काढायचे आहे, त्यावर आपल्याला दिवा ठेवायचा आहे। तुम्ही दिवा मातीचा, पितळेचा, स्टीलचा कोणताही ठेवू शकता, पण तो दिवा मोठा पाहिजे, कारण आपल्याला 9 दिवस तो दिवा लावायचा आहे। पण मातीचा दिवा सगळ्यात का महत्त्वाचा आहे? मित्रांनो, मातीच्या दिव्यामध्ये लक्ष्मी आकर्षित होते, पण मातीचा दिवा जर तुम्ही नवीन आणत असाल तर तो आदल्या दिवशी पाण्यात भिजवून ठेवा, मग दिवा लावावा। दिवा लावल्यानंतर तेल जास्त शोषून घेत नाही तर तुम्हाला जास्त लक्ष द्यावे लागेल। पूजेसाठी अक्षता, तांदूळ अख्खे घ्यायचे आहे। देवासाठी तुकडा तांदूळ वापरू नये, अख्खे तांदूळ वापरायचे आहे। तुम्ही साधे तांदूळ वापरू शकता। तुम्ही दिव्यामध्ये कापसाची वात, ही पंचरंगी दोरा, कच्च्या सुताची वात वापरू शकता, कारण दिवा हळूहळू जळत असतो। शिवाय कापसाची वात ही आपल्याला 1.25 हात या मापाने घ्यायची आहे। तेल ओतायचं आहे त्यावर। तुम्हाला जर तुपाचा दिवा लावायचा असेल तर देवीच्या उजव्या बाजूला लावायचा आहे, व तेलाचा दिवा लावायचा असेल तर देवीच्या डाव्या बाजूला लावायचा आहे। म्हणजे देवीच्या डाव्या बाजूला तेलाचा दिवा म्हणजे आपल्या उजव्या बाजूला, आणि देवीच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा लावायचा आहे म्हणजे आपल्या डाव्या बाजूला। ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि तुम्ही जेव्हा दिव्याच्या खाली जेव्हा तांदूळ ठेवतो, मग त्या तांदळाने आपण स्वस्तिक काढू शकतो, अष्टदल काढू शकतो, त्याच्यावर आपल्याला दिवा ठेवायचा आहे, कारण तांदूळ हे पूर्णत्वाचे प्रतीक आहे, हे लक्षात ठेवा। पण देवीचा दिवा ठेवताना आपल्याला
काही मंत्र म्हणायचं आहे, ते मी मंत्र तुम्हाला म्हणून करायचं आहे, किंवा देवीचा आपण लक्ष्मी मंत्र म्हणू शकतो, किंवा ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यम हा पण मंत्र म्हणू शकतो. दिव्याची पूजा करायची आहे आणि दिव्याची पूजा करताना भो दीप ब्रह्म रूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः आरोग्य देहि गुत्राश्चम पुत्राश्चम सर्वार्थाश्च प्रयच्छम मे दिव्याला गंध अक्षता फूल व हळदी कुंकू व्हायचं आहे. हा मंत्र मी परत तुम्हाला म्हणून दाखवते. भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः आरोग्यम देहि पुत्राश्च सर्वार्थाश्च प्रयच्छम मे. तर हा मंत्र आपण दिव्याची पूजा करताना म्हणायचा आहे. दिव्याला गंध अक्षता फूल व हळदी कुंकू व्हायचं आहे व नमस्कार करायचा आहे. दीपदेवताये नमः संकल्प पूजार्थे गंध क्षतम पुष्पम हरिद्रा कुंकुम च समर्पयामी असे म्हणायचं आहे. यानंतर आपल्या संकल्प आपल्याला करायचा आहे. दिवा लावल्यानंतर हातात 1 चमचा पाणी घेऊन त्यात तांदूळ, 1 फूल व तुळशीपत्र घेऊन म्हणायचं आहे की मी नवरात्रीत 9 दिवस हा अखंड दिवा लावणार आहे. हे कार्य माझे निर्विघ्नपणे पार पडो. या दिव्याची ज्योत शांत तेवत राहो. या दिव्याप्रमाणे माझ्या आयुष्यात आनंदाचा सुखाचा प्रकाश पडो. हीच तुझ्या चरणी आई प्रार्थना करते. कारण अखंड दिवा हा इच्छापूर्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. मित्रांनो, तुमचा जर दिवा विझत असेल तर घाबरू नका. आपल्याला दुसऱ्या दिव्याला ज्योत लावून त्या दिव्याची ज्योत आपण दुसऱ्या दिव्याला ज्योत लावून घ्यायची आहे व अखंड दिवा डायरेक्ट विझवायचा नाही. त्याची काजळी काढण्याचा प्रयत्न करा. जर काजळी काढताना दिवा विझला तर काही हरकत नाही. आपण ज्या दुसऱ्या दिव्याला ज्योत लावली होती ती लावायची आहे. ज्योत जर मधूनच विझली तर बऱ्याच लोकांच्या मनात शंका येते, आता अपशकुन झाला, काहीतरी वाईट घडणार आहे. अशा बऱ्याच गोष्टी आपल्या मनात येतात. पण घाबरू नका. चुकून दिवा विझू शकतो म्हणून असं काहीतरी होईल हे मनातून प्रथम काढून टाका. देवभक्तीचा भुकेलेला असो, फक्त भावना श्रद्धा महत्त्वाची. अखंड दिव्यात कोणत्या 2 वस्तू घातल्या तर लक्ष्मी आपल्या घरातून जाणार नाही. तर कृपा अखंड दिव्यात जेव्हा आपण वस्तू टाकतो तर ती लक्ष्मीची कृपादृष्टी ह्यामुळे आपल्यावर राहते. तर त्या कोणत्या 2 वस्तू आहेत की प्रथम पहिली गोष्ट म्हणजे कापूर. कापराने दिव्याला काजळी येत नाही व वातावरणही पवित्र राहते. दुसरी गोष्ट म्हणजे लवंग. ही लक्ष्मीला खूप प्रिय आहे. आपण घरातील वातावरण शुद्ध व पवित्र राहण्यासाठी कापूर आणि लवंग जाळतो. तसेच या 2 वस्तू आपल्याला अखंड दिव्यामध्ये ठेवायच्या आहेत. यामुळे आपले घर पवित्र राहते, लक्ष्मी आकर्षित होते. यामुळे लक्ष्मी आपल्या घरातून कधीही जात नाही. अखंड ज्योत लावताना आपल्या मनात कोणताही विचार नसावा, कोणताही वाईट विचार नसावे, कोणते टेन्शन, कोणत्या अडचणी नसाव्यात. ठीक आहे की आपल्यात बऱ्याच अडचणी टेन्शन आपल्या डोक्यात असतात, पण जेव्हा आपण देवाचे नामस्मरण करतो, पूजा अर्चा करतो, तर त्यावेळी तुम्ही ते डोक्यातून विचार काढा. यावेळी तुम्ही देवीचा स्तोत्र, देवीचे नाव घेत तुम्ही देवीची सेवा करा. जे काही आहे देवीवर सोपवून शुद्ध अंतःकरणाने देवीचा मंत्र म्हणा, लक्ष्मी मंत्र म्हणा, गायत्री मंत्र म्हणा किंवा 99 मंत्राचा जप चालू करा. मनातल्या मनात सगळे चांगले होणार आहे अशी देवीकडे मागणी करा. फक्त मनोभावे करा. व्हिडिओ मी जी काही तुम्हाला माहिती सांगितली आहे ती माहिती प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. काही प्रश्न असेल तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. कमेंट्समध्ये जय दुर्गा माते, आई भगवती नमः असे लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.